जय महाराज भावनो. आता आपण लकी विनर काढलेलं जे बोललेलो ते करायचं होतं आणि आपण बोललेलो स्मार्ट वॉच देणार. मग स्मार्ट वॉच आज द्यायचं होतं. मग पहिला गेलो शिवराजकडे, शिवराजला घेतला आणि सरळ गेलो प्रिन्स कम्युनिकेशन राधानगरी, म्हणजे आपल्या तुषारदाचं दुकान. तुषारदा काय तिथे शेवया खायला बसलेला. आम्ही गेलो बघितला आणि गेला घरात आणि बाउल भरून शेवया आणल्या. मी म्हणलो गोड खायचं नाही, मला म्हणलं गुळाची खा तू, म्हणला काय होत नाही त्याला. शेवया तर एवढ्या भारी केल्या शेवट. मग मस्त आपली घड्याळ काढली बाहेर आणि आपण जे लकी विनर काढलेल्या त्या चिठ्ठ्या होत्या त्या प्रत्येकाच्या बॉक्स मध्ये घालून पॅक करून घेतलं. घड्याळ तर एकदम क्वालिटी आहे आणि ह्याला 6 महिन्याची गॅरंटी आहे. काय झालं तर लगेच पीसला पीस बदलून तुषारदाकडे बॅग घेतल्या, सगळं पॅक करून घेतलं आणि आम्ही निघालो लकी विनरला भेटायला. मला पहिल्यांदा असं वाटत होतं की कोण ओळखीचं नाही, पण भावानं खरं सांगायचं म्हणजे सगळीच ओळखीची निघाली. आता आम्ही जे भेटायला निघालोय ते आमचे मित्र संदीप पाटील हेळवडेचे, त्यांचे दाजी म्हणायचे. त्यांचं नाव होतं सुरेश पाटील, ही त्यांची आयडी. मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते होते कुठेतरी साईटवर. त्यांना डायरेक्ट तिथे जाऊन भेटलो, वॉच दिली, 2 फोटो काढले आणि सरळ आलो राधानगरीला. मग जाता तुषारदाकडनं आपल्याला होम थिएटर घेऊन जायचं होतं, कारण आता 6000 लवकरच फॉलोअर कम्प्लीट होतील. मग त्याला आता वेळ लय घालवायचा नाही, कारण आपण आता हे फॉलोअर काढायला आपण लय वेळ घालवला, त्यामुळे आता लय वेळ घालवायचा नाही. 6000 झालं की दुसऱ्या तिसऱ्या विषयी लगेच देऊन टाकायचं. घरात आलो, बॅग घेतली आणि सरळ गेलो जिमला. जातात आपलं कार्यकर्ते भेटायला व्हिडिओ करायला चालू होतं. तिने आता नवीन व्हिडिओ करायला चालू केला आहे. सरळ गेलो जिम मध्ये, तर सर आपली वाढवत बसलेली जिम मध्ये. मस्त सरांनी भेटलो आणि चालू केला आज वर्कआउट. आज काय बुधवार, लेग डे. लेगला आपल्याला सुट्टी नसते, फक्त लेग कशा झाल्यात बघायचे. घरात गेलो, सगळं आवरलं आणि सरळ गेलो दुकानात. दुकानात आपल्याला कार्यकर्ते एक पडळीतनं भेटायला आलतात. ह्या भर उन्हात पडळीतनं राधानगरीत मला भेटायला चालत आलत ते. त्यांना सरळ घेतला आणि रस प्यायला गेलो. रस मस्तपैकी पिला आणि आलो दुकान उडाला. तेवढ्यात आपल्याला काका जातात का नाही मला बघून ते भेटायला आले. आपलं नाव निघते काय आता नाही. ओके काका, थँक्यू. कार काय घेऊया काय? असंच प्रेम करत राहा भावनो. आता राहिलेले जी 4 लकी विनर आहे ते आहे, एक आहे राधानगरीतलंच आहे, तो सोळांगोरात राहायला आहे. दुसरी पण आहे ते राधानगरीतलंच आहे आणि सर जे आहे ते पेरळ मधले. आणि चौथा आहे ते पुण्याला आहे, तो 5 तारखेला येणार आहे. तो आला की कॉन्टॅक्ट करतो म्हणून आपली चर्चा झाली चॅटिंगवर. आणि जो पेरळ मधला आहे त्याचा 9 तारखेला वाढदिवस आहे. त्याने सांगितलं माझ्या वाढदिवसाशी गणादा गिफ्ट द्याला. मी म्हणलं ठीक आहे बाबा, वाढदिवसाशी तुला येऊन भेटून मस्तपैकी गिफ्ट देऊन जातो. आता 6000 फॉलोअर झाले की मस्तपैकी लकी विनर काढा आणि त्याला एक मस्तपैकी होम थिएटर मिळणार आहे भावनो. त्यामुळे लवकर फॉलो करा. कदाचित तुमचं नाव असू शकते आणि नाव नाही आलं तर नाराज होऊ नका, कारण आता नाही आलं तर पुढच्या वेळेला 100% येईल. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या भावाला फॉलो करा विसरू नका. जय महाराष्ट्र.